आम्ही आपल्याला आत्ता एका अशा फूड सेंटरमध्ये नेणार आहोत, ज्याचं नाव आहे लव पा सॅट आणि जिथे संपूर्ण देशातील लोक दुपारच्या वेळी लंचसाठी तसेच जेवण घेण्यासाठी येत असतात. याचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. सिंगापूरमध्ये अशी बरीचशी पर्यटन स्थळे किंवा सेंटर्स आहेत, जिथे टुरिस्ट किंवा ट्रॅव्हल कंपन्यामार्फत आपल्याला ती दाखवली जात नाहीत. पण आपण ज्यावेळी वैयक्तिक सिंगापूरमध्ये फिरतो, त्यावेळी आपल्याला ही सेंटर्स आपल्याला निश्चितच आवडतात. आणि असंच हे एक सर्व देशातील फूड किंवा जेवण एकत्र मिळणारे हे फूड सेंटर आहे. आणि हे एका जुन्या इमारतीत असून आजूबाजूला भव्य इमारती आहेत, तरी पण या फूड सेंटरमध्ये प्रचंड गर्दी असते. सभोवताली गगनाला भिडणाऱ्या इमारती आणि त्या सर्व इमारतीच्या मध्यभागी एकच जुन्या काळातील इमारत असलेले लव पा सॅट हे सिंगापूरमधील सुप्रसिद्ध असं फूड सेंटर आहे. आणि या फूड सेंटरमध्ये दुपारच्या वेळी ऑफिसचे बरेचसे लोक एकावेळी लंचसाठी येत असतात. आणि या फूड सेंटरचं वैशिष्ट्य म्हणजे ही जरी जुनी इमारत असली तरी इथे हजारो लोक विविध देशातील इथे दुपारच्या लंचसाठी म्हणजे जेवणासाठी येत असतात. आणि इथे प्रत्येक देशातील खायचे पदार्थ आपल्याला एके ठिकाणी मिळतात. आणि पूर्ण सुसज्ज असा हा फूड मॉल असून इथे दुपारच्या वेळी ऑफिसच्या लोकांची तसेच सिंगापूरमधल्या नागरिकांची एकच गर्दी दुपारचं जेवण घेण्यासाठी होत असते. आणि या भागामध्ये हे एकमेव असं एकत्र सर्व देशातील जेवण किंवा फूड मिळणारं फूड सेंटर आहे. आणि त्यामुळे इथे दुपारच्या वेळी खूप गर्दी होत असते. तर तुम्ही पाहत आहात हे समोर इथं किती लोक वेगवेगळ्या देशातील आलेले आहेत आणि ते आपल्या देशातील जेवण मिळण्यासाठी इथे दुपारच्या वेळी लाईनमध्ये देखील उभारतात आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घेतात. इथे इंडियन रेस्टॉरंट देखील आहे. इंडियन लोक देखील इथे दुपारच्या वेळी लंच घेण्यासाठी येत असतात. या फूड मॉलमध्ये विविध प्रकारची स्नॅक्स देखील मिळतात. आणि चहाचे किंवा कॉफीचे इथे जवळजवळ 10 ते 20 प्रकारचा चहा देखील या ठिकाणी एके ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर असे हे जे फूड सेंटर आहे तिथे लोकांची एकच गर्दी झालेली आपण पाहत आहात. तर हे सिंगापूरमधील एक वेगळंच महत्त्व असलेलं फूड सेंटर आम्ही आपल्याला दाखवत आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.